नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत. एक्झिक्युटिव्ह म्हणजे क्लास 1 पदाच्या या वॅकन्सी असणार आहे. जर तुमची महाराष्ट्रात जॉब करण्याची इच्छा आहे तर ही इच्छा या वॅकन्सी मार्फत तुम्ही पूर्ण करू शकणार आहात. पगार देखील तुम्हाला या ठिकाणी खूप चांगला मिळणार आहे. 1,25,000पासून तर 2 लाखापर्यंत प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. जर मित्रांनो तुमचं वय 22 ते 45च्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. विशेष म्हणजे इथला एक्सपिरियन्स घेतल्यानंतर बाकीच्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. बाकी सर्व डिटेल मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं आहे. टोटल 54 एक्झिक्युटिव्ह पदांच्या वॅकन्सी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 4 मे 2024 पासून 24 मे 2024 पर्यंत अप्लाय करायचं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट आणि सिनियर कन्सल्टंट पदांच्या वॅकन्सी असणार आहे. यामध्ये तुमचं जे वय आहे ते 22 ते 30, 22 ते 40 आणि 22 ते 45 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता. यामध्ये एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंटसाठी 1 वर्ष, कन्सल्टंटसाठी 4 वर्ष, तर सिनियर कन्सल्टंट पदासाठी 6 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे मागितलेला आहे. एकूण 28, 21 आणि 5 अशा 54 पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघाल्या आहे. ज्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी या वॅकन्सी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. मित्रांनो, यामध्ये नंबर ऑफ पोस्ट आणि तुमची पोस्टिंग कुठं असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. यामध्ये डोमेन वाईज तुम्ही हे चेक करू शकणार आहे. जसं पेमेंट ऍप्लिकेशन सपोर्ट या डोमेनमध्ये एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट, त्यानंतर कन्सल्टंट आणि सिनियर कन्सल्टंट पदांच्या किती वॅकन्सीज असणार आहे, कॅटेगरीनुसार त्याचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि तुमची पोस्टिंग कुठं असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. या व्यतिरिक्त IT सपोर्ट असेल, त्यानंतर कोर इन्शुरन्स सोल्युशन असेल, अशा वेगवेगळ्या डोमेनमध्ये त्या पदांच्या किती वॅकन्सीज असणार आहे आणि कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये असणार आहे, त्याचं लोकेशन कुठं असणार आहे. जसं मुंबई किंवा दिल्ली हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंट या पदासाठी. DC मॅनेजर हे डोमेन असणार आहे. टोटल 1 वॅकन्सी असणार आहे. अशा टोटल 54 पदांसाठी या ठिकाणी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून आवेदन मागितलेलं आहे, म्हणजे अर्ज मागितले जात आहे. यामध्ये मित्रांनो तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही इथे बघू शकता. एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट या पदासाठी तुमचं BE BTech, MCA किंवा BCA किंवा BSc जर झालेलं असेल दिलेल्या ह्या सब्जेक्टमधनं तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे. टोटल 5 जागा या ठिकाणी असणार आहे. जॉब डिस्क्रिप्शन मध्ये काय तुमचं जॉबचं रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. या व्यतिरिक्त एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट पेमेंट ऍप्लिकेशन सपोर्ट या डोमेनमध्ये एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंटच्या टोटल 2 जागा असणार आहे. त्यासाठी जर तुमचं BE BTech, MCA, BCA किंवा BSc झालेलं असेल दिलेल्या सब्जेक्टमधनं तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात. अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या डोमेनमध्ये प्रत्येक पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं हे चेक करू शकणार आहे आणि जॉबचं डिस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला काय काम असणार आहे जॉईन केल्यानंतर ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. मित्रांनो, खाली गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचा पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट किती असणार आहे. तर जॉईन केल्यानंतर 3 वर्ष तुमचा पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. यामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुमचा हा जो पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे याला एक्सटेंड केल्याची देखील शक्यता असणार आहे. त्यानंतर मित्रांनो कॅन्डिडेटसाठी काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ते अप्लिकेशन करण्याच्या अगोदर तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे. यामध्ये डिग्री असेल, PG डिप्लोमा असेल, PG डिग्री असेल, ही तुमची कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून झालेली असावी. आणि यानंतर जर तुमचा रिझल्ट ऑनलाईन आलेला असेल, हार्ड कॉपी तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे हार्ड कॉपीचे ते तुम्हाला तुमच्या जॉईनिंगच्या वेळेस सबमिट करणं अनिवार्य असणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे तुम्ही ते बघू शकता. सिलेक्शन प्रोसिजर तुमची प्युअरली इंटरव्ह्यू बेसवरती असणार आहे, म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे. मात्र याबाबतचे सर्व अधिकार हे बँकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहे. बँक यामध्ये असेसमेंट, ग्रुप डिस्कशन किंवा ऑनलाईन टेस्ट देखील घेऊ शकते इंटरव्ह्यूच्या व्यतिरिक्त. हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बाकी मित्रांनो याबाबतचं जे अपडेट आहे वेळोवेळी तुम्हाला जे संकेतस्थळ आहे IPPBचं त्या संकेतस्थळावरती प्राप्त होणार आहे. तिथे जाऊन देखील तुम्ही वेळोवेळी अपडेट घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला पगार कसा असणार आहे. एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट या पदासाठी 10 लाख रुपये पर ॲन्युअम म्हणजे वर्षाला 10 लाख रुपये. एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट या पदासाठी 15 लाख
तर एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंट या पदासाठी 25 लाख रुपये इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षी 30% पगार तुमचा हाईक होण्याचे देखील या ठिकाणी चान्सेस असणार आहेत. तुम्ही ते बघू शकता. पोस्टिंग तुमची दिल्ली, मुंबई, चेन्नई सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असणार आहे. मित्रांनो, खूप चांगली पोस्ट आहे, त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे. पगार देखील तुम्हाला या ठिकाणी खूप चांगला देण्यात येणार आहे. तुम्हाला 750 रुपये इतकं या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे. मात्र SC ST आणि फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी या ठिकाणी फक्त 150 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, रिझर्वेशन अँड रिलॅक्सेशन गव्हर्नमेंटच्या ज्या रूलनुसार SC असेल, ST असेल किंवा OBC कॅटेगरी असेल, फिजिकली डिसेबल्ड असेल, या कॅटेगरीच्या लोकांसाठी या ठिकाणी गव्हर्नमेंट रूलनुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन किंवा बाकीचे जे रिझर्वेशन फॅसिलिटी आहे त्या या ठिकाणी दिल्या जाणार आहे. यामध्ये SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी 10 वर्ष, 13 वर्ष आणि 15 वर्ष तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी देण्यात येलेलं आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत तुमचं वय 56 वर्षापेक्षा जास्त नसावं, हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. काही जनरल इन्फॉर्मेशन आहे त्या देखील तुम्ही या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहे. यामध्ये अप्लिकेशन जे आहेत तुम्हाला कंप्लीट करूनच सबमिट करायचं आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा TA किंवा DA तुम्हाला रिटर्न एक्झाम किंवा इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी देण्यात येणार नाही, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काही अप्लिकेशन गाईडलाईन्स आहे, यामध्ये 4 मे 2024 पासून 24 मे 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करावा लागणार आहे. अर्ज केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं मॉडिफिकेशन तुम्ही त्यामध्ये करू शकणार नाही. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या वेळेत तुमचा अप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. आणि ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा दिलेल्या ईमेल ऍड्रेसवरती देखील तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.